मित्रांनो, आज आपण एका नवीन संकल्पनेसंदर्भात माहिती घेणार आहोत। बघा, शैक्षणिक अपेक्षा प्रत्यक्षात जर आपल्याला आणायच्या असतील किंवा प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करायची असेल तर महत्त्वाचा घटक तसा पाहिला तर तो अभ्यासक्रम आहे। अभ्यासक्रमाची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना शाळेच्या नियंत्रणाखाली प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा त्याला आपण अभ्यासक्रम असं म्हणतो आणि शैक्षणिक अपेक्षा आणि समाजाच्या गरजेनुरूप अभ्यासक्रमामध्ये सातत्याने बदल होताना जाणवतो। त्यापैकीच आज आपण 2005 चा अभ्यासक्रम आराखडा, त्या आराखड्यासंदर्भात काही महत्त्वाच्या बाजू असतील किंवा काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये असेल आणि त्या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून शिक्षण प्रवाहामध्ये होणारे नवनवीन बदल जे आहेत या बदलाच्या अनुषंगाने आज आपण माहिती घेणार आहोत। बघा, डॉक्टर यशवंत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची निर्मिती करण्यात आली आणि या सुकाणू समितीची स्थापना झाल्यानंतर या सुकाणू समितीने 2005 साली नवीन अभ्यासक्रम आराखडा तो संपूर्ण समाजासमोर तो प्रकाशित केलेला आहे। म्हणजेच काय, हा आराखडा प्रकाशित करत असताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत हा 2005 चा नवीन अभ्यासक्रम आराखडा या सुकाणू समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला होता। आता तसं पाहिलं तर 2005 चा अभ्यासक्रम आराखडा हा देशातला चौथा आराखडा म्हणून ओळखला जातो। तो पाहत असताना या 2005 च्या अभ्यासक्रमामध्ये नवीन संकल्पना मांडलेली आहे, ज्ञानरचनावाद त्यांनी स्वीकारलेला आहे। संपूर्ण शिक्षण प्रवाहामध्ये ज्ञानरचनावादाचा पुरस्कार या अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये केलेला दिसून येतो आणि या ज्ञानरचनावादाचा देखील उल्लेख 2009 चा जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे त्या बालकाचा जो शिक्षणाचा हक्क आहे त्या बालकाच्या शिक्षणाचा हक्क कलम 29 मध्ये आपल्याला ज्ञानरचनावादाची तत्वे या ठिकाणी आढळतात। तसं पाहिलं तर ज्ञानरचनावाद पियाजे, जॉन ड्युई, वायगोटस्की, जोहन, ब्रुनर, गिम्बाटिस्टा विको या आदी मान्यवरांनी आदी विचारवंतांनी या सिद्धांतासंदर्भात किंवा ज्ञानरचनावादाबद्दल आपले विचार त्यांनी मांडलेले दिसून येतात। तसं पाहिलं तर ज्ञानरचनावाद ही संकल्पना पाहत असताना खऱ्या अर्थाने ज्ञानरचनावाद म्हणजे काय तर पूर्व अनुभव आणि पूर्वज्ञानाच्या आधारे विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना तो स्वतः तयार करीत असतो। म्हणजे ज्ञान कसं आहे तर ज्ञान हे संरचित ज्ञान आहे। अशा संरचित ज्ञानाची जी संकल्पना आहे ही ज्ञानरचनावादाने शिक्षण प्रवाहामध्ये ती आणलेली आहे। म्हणजेच काय तर विद्यार्थी पूर्व अनुभव आणि पूर्वज्ञानाच्या आधारावर नवीन ज्ञानाची तो रचना करतो, त्यालाच आपण ज्ञानरचनावाद असे म्हणतो। या ज्ञानरचनावादी विचारवंतांनी या ज्ञानरचनावादामध्ये त्यांनी 5 ला जास्त महत्त्व दिलेलं आहे। म्हणजेच काय तर पहिला जो ई आहे तो एंगेजमेंट, म्हणजेच विद्यार्थ्यांची गुंतवणूक आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे याच्या संदर्भात त्यांनी विचार व्यक्त केलेले आहे। त्याच्यानंतरचा आहे एक्सप्लोर, ज्याला आपण शोधन, म्हणजेच काय तर विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची रचना तो करीत असल्या कारणाने तो नवनवीन शोध घेण्याच्या प्रवाहामध्ये विद्यार्थी सामील कसा होईल याचा विचार या तत्वाच्या आधारे तो व्यक्त केलेला आहे। त्याच्यानंतरचा आहे एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण या तत्वाला सुद्धा त्यांनी महत्त्व दिलेलं आहे। म्हणजेच एखाद्या ज्ञानाची रचना नवीन पद्धतीने केलेली आहे, पूर्व अनुभव असेल किंवा पूर्वज्ञान असेल या दोन्हीची सांगड घालून त्याची जुळवाजुळव करून जी नवीन ज्ञान निर्मिती विद्यार्थी करीत असतात त्याबद्दलचं ते स्वतः स्पष्टीकरण देऊ शकतात। ही रचना त्याला आपण स्पष्टीकरण असं म्हणतो। त्याच्यानंतरचा आहे तपशील मांडणी आणि पाचवा जो ई आहे तो आहे मूल्यमापन। म्हणजेच काय तर या ज्ञानरचनावादी विचार प्रवाहामध्ये आपल्याला या 5 ई चा या ठिकाणी समावेश केलेला दिसून येतो। खऱ्या अर्थाने ज्ञानरचनावाद ही विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्याची किंवा स्वतःचा गुरु होण्याची जी काही प्रक्रिया आहे ही ज्ञानरचनावादाने संपूर्ण शिक्षणाला दिलेली आहे। म्हणजेच काय एका अर्थाने जर विचार केला तर ज्ञानरचनावाद म्हणजेच विद्यार्थ्यांना विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन निर्माण करणारा हा ज्ञानरचनावाद आहे। विद्यार्थ्यांना प्राधान्य देणारा हा ज्ञानरचनावाद आहे। म्हणजेच काय तर बालकेंद्रित शिक्षणाचा जो प्रवाह आहे तो ज्ञानरचनावादाने स्वीकारलेला होता आणि समाजाच्या गरजा आणि शैक्षणिक अपेक्षा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या ज्ञानरचनावादाचा विस्तार आणि उगम आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येतो। धन्यवाद।